रेसिपी सुरुवात करण्याआधी माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला आणि व्ह्यूअर्सला नारळी पौर्णिमेच्या आणि राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। अगदी 2 शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये झटपट आपण हा भात तयार करणार आहोत। नारळी भात चिकट होऊ नये, प्रत्येक दाणा सेपरेट व्हायला हवा, गूळ किती घालावा, पाणी किती घालावं आणि फारशी भांडी न भरवता कुकरमध्ये हा भात झटपट कसा बनवावा, भात रसरशीत आणि असा मोकळा मऊसूत कसा करावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। यासाठी आपल्याला एक ओला नारळ लागणार आहे। 1 वाटी आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे। याला 3 ते 4 वेळा अगदी चोळून धुवून काढायचं आहे। यामुळे यातले एक्सेस स्टार्च निघून जाईल आणि आपला भात मोकळा होण्यासाठी मदत होते। यानंतर हा तांदूळ जो आहे तो निथळून घ्यावा, त्यामुळे मी हा चाळणीवर धुत आहे। शक्यतो जुन्या तांदळाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। आता आपण कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। यामध्ये काजू, बदाम आणि मनुके आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते तुपावर छान परतून घ्यायचे आहेत। यावर 1 इंच दालचिनी आणि 2-4 लवंग घालायचे आहेत। त्याचप्रमाणे इथे काही अख्खे आणि काही कुटून वेलदोडे घातलेले आहेत। अख्ख्या वेलदोड्यांची तोंड ओपन करून घेतलेली आहेत। अर्धा चमचा इथे खसखस घातलेली आहे आणि 1 वाटी हा धुतलेला आणि निथळलेला तांदूळ आपण यामध्ये घातलेला आहे। तांदूळ तुपावर छान परतून घ्यायचा आहे। फ्रेश 1 वाटी खोवलेला नारळ यामध्ये घालायचा आहे, तो देखील परतवून घेणार आहोत। 1 वाटी यामध्ये गूळ घालायचा आहे। 1 चिमूट यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1/4 चमचा यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। जायफळाने याला स्वाद अगदी छान येतो आणि ज्यामध्ये गूळ असतो त्यामध्ये जायफळ हवेच। यामध्ये आता आपल्याला केशर भिजवलेलं थोडंसं दूध घालायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। ज्या वाटीने तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, हे आपण यामध्ये घालणार आहोत। आता कुकरचं झाकण लावून घ्यावं आणि त्याला शिट्टी देखील लावावी। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्याव्यात आणि 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवर याला ठेवावे। कुकर थंड झाल्यानंतर आता आपण झाकण काढून बघणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला हा भात मस्त शिजलेला आहे। भात या पद्धतीने शिजवल्यावर अजिबात चिकट होत नाही, पूर्ण शीत मोकळं झालेलं आहे। मस्त रसरशीत असा भात तयार झालेला आहे। रिझल्ट्स एकदम परफेक्ट आलेले आहेत। सुगंध देखील मस्त दरवळतो आहे। तेव्हा या राखी पौर्णिमेला हा सुटसुटीत, झटपट आणि रसरशीत नारळी भात नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।